विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष अभ्यासपत्रिका 9वी ऐच्छिक मराठी सत्र 5वे या अभ्यासपत्रिकेतील प्रकरण 2 साहित्याची प्रयोजने हा भाग आपण पाहत आहोत. यामध्ये आपण मम्मट यांनी जी साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत त्या प्रयोजनाच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. मम्मट यांनी एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहे. त्यापैकी मम्मट यांचं पहिलं प्रयोजन याचा आपण साधक बाधक पद्धतीने विचार करत आहोत. लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजन विचाराच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या काळामध्ये हे प्रयोजन कितपत लागू पडू शकते किंवा कितपत उपयुक्त आहे या संदर्भातील विवेचन आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, कोणताही साहित्यिक जेव्हा साहित्य निर्मिती करत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आपला साहित्यकृतीस वाचकप्रियता मिळावी, लोकप्रियता मिळावी अशी एक सुप्त इच्छा त्याच्या मनामध्ये असते. म्हणून काही प्रारंभिक अवस्थेतील लेखक हा हेतू किंवा हे उद्दिष्ट मनामध्ये ठेवून लेखन करताना दिसून येतात. परंतु प्रत्येक लेखक किंवा साहित्यिक हा प्रसिद्धीसाठीच लेखन करतो किंवा साहित्य निर्मिती करतो असं आपणास म्हणता येत नाही. यासाठी पुस्तकामध्ये इथे संदर्भ ग्रंथामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ते संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यासारखे अनेक संत आहेत की त्यांनी केवळ समाज जागृतीसाठी हे लेखन केलेलं दिसून येतं. आपणास प्रसिद्धी मिळावी या हेतूने त्यांनी लेखन केलेलं नाही. म्हणून काही अंशी किंवा काही प्रमाणामध्ये लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार केला जाऊ शकतो. परंतु सर्वच लेखक हे प्रसिद्धीसाठी लिहितात असं मात्र आपणास म्हणता येत नाही. म्हणून या प्रयोजनाच्या बाबतीत जर आपण केवळ लेखकाच्या दृष्टीने विचार केला तर लेखकाच्या बाबतीत हे प्रयोजन काही प्रमाणात लागू पडते. परंतु सर्वच लेखक केवळ यशासाठीच लिहितात असे म्हणता येत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांनी प्रसिद्धीसाठी लेखन केले असे आपणास म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या लेखकाने प्रसिद्धीसाठी लिहिले तरी त्याला लागलीच प्रसिद्धी लाभत नाही. केशवसूत असतील, बहिणाबाई असतील, यांचे नाव हे मृत्यूनंतरच झालेलं आहे किंवा त्यांना प्रसिद्धी त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेली आहे अशी ही नोंद इथे केलेली आहे. या पुढील भाग अशा पद्धतीने वर्णन केलेला आहे की वाचकाच्या बाबतीमध्ये या प्रयोजनाचा जर विचार केला तर वाचक प्रसिद्धी मिळविण्यासाठी साहित्य वाचतो असे आपणास म्हणता येत नाही. वाचकाच्या दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार आपणास करता येत नाही. कारण लेखक ज्यावेळेस साहित्य निर्मिती करतो त्यावेळेस लेखकाला प्रसिद्धी मिळू शकते की हे नाटक किंवा ही कादंबरी, हा कथासंग्रह, हा कविता संग्रह या लेखकाचा आहे. त्यामुळे त्या साहित्यकृतीस आणि लेखकासही नावलौकिक मिळालेला दिसून येतो, त्यांची प्रसिद्धी झालेली दिसून येते. परंतु एखादा वाचक जेव्हा ते साहित्यकृती वाचन करतो त्यावेळी त्या वाचकाला कुठलीही प्रसिद्धी मिळालेली दिसून येत नाही, त्याचा नावलौकिक होत नाही. असे असंख्य वाचक आहेत, रसिक आहे की त्यांना वाचनाची आवड आहे. फक्त त्याच्या एखाद्या मित्राला वगैरे माहीत असू शकेल की या व्यक्तीला किंवा अमुक व्यक्तीला हे पुस्तक वाचण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा छंद आहे किंवा आवड आहे, त्याला पुस्तके वाचण्यासाठी आवडतात, एवढीच माहिती आहे. त्याला याबाबत काही प्रसिद्धी मिळणार आहे का? तर नाही. म्हणून वाचकाच्या बाबतीमध्ये या प्रयोजनाचा विचार केला तर वाचक प्रसिद्धी मिळवण्यासाठी साहित्य वाचन करतो असे आपणास म्हणता येत नाही. कारण
आजपर्यंत साहित्य वाचनाने कोणास प्रसिद्धी मिळाली असे दिसत नाही. लेखकाचा नावलौकिक होऊ शकतो साहित्यकृतीचा निर्माता म्हणून, परंतु त्या वाचकाची नोंद कुठेही होत नाही किंवा वाचकाला कोणतीही आणि कसल्या स्वरूपाची प्रसिद्धी मिळू शकत नाही. आजपर्यंत अशी नोंद कुठेही झालेली आपणास दिसून येत नाही. आज समाजामध्ये खूप लोक साहित्याचे वाचन करून त्यावर चिंतन मनन करणारे आहेत, परंतु अशा लोकांची नावेही आपणास ठाऊक नाही. हे समाजामध्ये आपण पाहत आहोत की असे अनेक लोक आहेत की ज्यांना वाचनाची आवड आहे, वाचनाचा अतिशय छंद आहे, त्याच्यावर मनन चिंतन करतात, त्यावर आपले विचारही प्रकट करतात किंवा आपला वाचनाचा छंद जोपासतात. अशा लोकांचे नावे कोणालाही ठाऊक नाही, कारण कोण काय वाचन करतो हे थोडंच माहिती होऊ शकणार आहे. ज्या पद्धतीने लेखकाला प्रसिद्धी मिळते त्या पद्धतीने वाचकाला कसल्या स्वरूपाची प्रसिद्धी मिळू शकत नाही. अशा लोकांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला तर शोधणे अवघड होईल, कारण वाचकाचे किंवा रसिकाचे नाव लोकप्रिय होऊ शकत नाही किंवा त्याला प्रसिद्धी मिळू शकत नाही. त्यामुळे ही माणसे प्रसिद्धीसाठी वाचन करतात असे आपणास म्हणता येत नाही. म्हणून यश किंवा कीर्ती हे जे प्रयोजन आहे हे काही अंशी लेखकनिष्ठ प्रयोजन आहे असं म्हणता येतं, परंतु वाचकाच्या बाबतीमध्ये या प्रयोजनाचा विचार संभवत नाही किंवा वाचकाच्या दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार आपणास करता येत नाही. म्हणून मम्मट यांनी जे सांगितलेलं साहित्याचं पहिलं प्रयोजन आहे यश किंवा कीर्ती, या प्रयोजनाचा विचार हा काही अंशी किंवा काही प्रमाणात लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो. वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार होऊ शकत नाही किंवा केला जाऊ शकत नाही. म्हणून पहिलं मम्मट यांनी सांगितलेलं जे प्रयोजन आहे यश किंवा कीर्ती, हे प्रयोजन काही अंशी किंवा काही प्रमाणात लेखकनिष्ठ आहे असं आपणास म्हणता येत नाही. लेखकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, परंतु या प्रयोजनाचा विचार वाचकाच्या दृष्टीने करता येत नाही. म्हणून परीक्षेमध्ये जरी उत्तर आपण लिहायचं असेल तरी मम्मट यांच्या यश किंवा कीर्ती या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये उत्तर लिहित असताना आपण जे आजपर्यंत चर्चा केलेली आहे ती चर्चा व्यवस्थित रीतीने त्याची मांडणी करून सारांश रूपाने असे आपण नोंद करू शकतो की मम्मट यांनी सांगितलेल्या साहित्याच्या 6 प्रयोजनापैकी मम्मट यांनी सांगितलेलं साहित्याचं पहिलं प्रयोजन, त्या प्रयोजनाचं नाव यश किंवा कीर्ती हे असून हे प्रयोजन किंवा या प्रयोजनाचा विचार हा काही अंशी लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून करता येऊ शकतो किंवा लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून हा प्रयोजन विचार जे यश किंवा कीर्ती हे प्रयोजन आहे त्याचा विचार होऊ शकतो, पण वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करता येत नाही असं आपणास सारांशपणे इथे नोंद करता येईल. वरीलप्रमाणे आपणास लेखक व वाचकाच्या अंगाने यश या प्रयोजनाचा विचार करता येईल. हे प्रयोजन लेखकनिष्ठ आहे असे काही प्रमाणात म्हणता येते, परंतु वाचकाच्या बाबतीत या प्रयोजनाचा विचार संभवत नाही असं आपण या ठिकाणी नमूद करू शकतो आहे. आणि आजच्या युगामध्ये जर या प्रयोजनाचा विचार करायचा असेल तर तेच आपण म्हणू शकतो की वाचकाची प्रसिद्धी कुठेही या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि जे सारांश रूपाने आपण वर नोंद केलेली आहे की लेखकाला प्रसिद्धी मिळावी अशी त्याच्या मनामध्ये इच्छा असते, म्हणून काही अंशी लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार होऊ शकतो, पण वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार संभवत नाही किंवा वाचकाच्या दृष्टिकोनातून यश किंवा कीर्ती हे प्रयोजन याचा विचार करता येत नाही अशी आपणास नोंद करावी लागेल. विद्यार्थी मित्र, थोडक्यात मम्मट यांनी जे साहित्याची 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्यापैकी मम्मट यांचं पहिलं प्रयोजन यश किंवा कीर्ती या प्रयोजनाच्या संदर्भात आपण मागील काही तासिकेपासून साधक बाधक दोन्ही अंगाने चर्चा केलेली आहे. लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून
हा प्रयोजन विचार आपण समजून घेतलेला आहे आणि यश किंवा कीर्ती हे प्रयोजन काही अंशी लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून याचा विचार केला जाऊ शकतो, परंतु वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजन विचाराचा वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजन विचाराचा विचार करता येत नाही असं आपण या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो. त्यानंतर मम्मट यांनी सांगितलेलं एक साहित्याचं दुसरं महत्त्वाचं प्रयोजन आहे. त्याने जे एकूण सांगितलेली 6 प्रयोजने आहेत त्यापैकी यश किंवा कीर्ती हे त्यांचं पहिलं प्रयोजन आहे. त्यानंतर अर्थप्राप्ती हे दुसरं प्रयोजन आहे. व्यवहार ज्ञान हे त्यांनी सांगितलेलं तिसरं प्रयोजन आहे. अशुभ निवारण हे 4थं प्रयोजन. उच्च आनंद प्राप्ती हे 5वं प्रयोजन आहे आणि 6वं प्रयोजन कांता संमित उपदेश हे 6वं प्रयोजन आहे. तर आपण यश या प्रयोजन विचाराचा थोडक्यात विचार केलेला आहे. साधक बाधक दोन्हीही पद्धतीने विचार आपण केलेला आहे. यानंतरचं जे दुसरं प्रयोजन मम्मट यांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामधून त्यांनी जी कारिका सांगितलेली आहे त्या कारिकेतील दुसरं प्रयोजन म्हणजे त्याला अर्थकृते असं म्हटलेलं आहे. त्यालाच अर्थप्राप्ती असं म्हटलं जातं. अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा विचार आपण या नंतरच्या तासिकेत करणार आहोत. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.